तुझ्या मनातला भेद काढून टाकण्याकरता जो राम आहे तोच कृष्ण आहे, जो कृष्ण आहे तोच हरी आहे, हा भेद काढून टाकण्याकरता घडलं. राम कृष्ण हरी हे भिन्न नाहीत. आता बघा म्हणले कृष्ण, आता बघा राम, कोण दिसलं? दोन्ही एक दिसले. काय? आणि मग मान्य केलं रथावर बसायचं. मग म्हणले मागच्या अवतारात खूप सेवा झाली, या अवतारामध्ये काय? या अवतारामध्ये काही नाही म्हणले, मोठी काही सेवा नाही आहे. जेव्हा महाभारतातलं युद्ध होईल तेव्हा तुम्ही वर बसायचं आणि होप करायचं आणि पळवून लावायचं सगळ्यांना. या सगळ्यांच्या बाणात ताकद नाही, तेवढी तुमच्या होपमध्ये ताकद आहे. ध्वजस्तंभावर वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी, देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सार्थपण पार्थाचे करतो असे. सारथी कृष्ण भगवान आणि ध्वजस्तंभावर मारुतराया बसलेले. जिंकतील नाही तर काय होईल? कशाचं कमतरता होती कळलं का? किती जणांचे अहंकार गेले? जंबूमाळ्याचा गेला, बरोबर आहे ना? जंबूमाळी आपल्या जे मोठ्या मोठ्या बागेतले माळी असतात ना, आपल्या ओळखीच्या लोकांना फुलं फुकट देतात आणि बाकीच्यांनी बघितलं तर काय फुल तोडताय का? असा कोणी भेटला की त्याला म्हणावं तुमचं नाव आम्हाला माहिती आहे, जंबूमाळी. देव आहे ऐसी वदवावी वाणी, सर्व ठिकाणी देव जाणून घ्यावा, बरं का? पण प्रॅक्टिकल जीवनामध्ये देवळातच जावं दर्शनाकरता. हे नीट लक्षात घ्या. देवळं कशा करतायत? सर्व ठिकाणी देव आहे ही प्रतीती असावी, पण दर्शनाकरता एकच स्थान असावं. काय म्हटलं मी? दर्शनाकरता. म्हणून माणसाला सांसारिक अहंकार आहे, पारमार्थिक सांगितले, हे मी असं करतो, मी तसं करतो, मी देवाला हे झालं सांगितलं, आणि शेवटी आध्यात्मिक अहंकार. नामदेवराय म्हणले बाबा अहंकार निशी घनदाट. ही निशी आहे, रात्र आहे, अंधकार आहे, घनदाट आहे. याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर गुरुवचने फुटली पाठ. हे बघा, परमार्थामध्ये देवापेक्षाही मोठं स्थान गुरुचं आहे. आदिपूजा गुरुनाथा चाले देवावरी सत्ता, आदिपूजा गुरुनाथा चाले देवावरी सत्ता. पूजा पहिली कुणाची कर? कुणाला मान? कुणाला मान दे? एक लक्षात ठेवा, देव आहेच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, पण आम्हाला कळला ज्याच्यामुळे तो देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. अहो, देव असून आपल्याशी कधी आहे म्हणतच नाही, मला बाळतो. मी माझ्या गाठची उभी सांगत नाही, ज्ञानोबाराही लिहित आहेत की पुढिलांची दृष्टी चोरीजे हा दृष्टी बंधने बजे, परी नवल लागव तुझे जे आपण पे चोरी. असायस तू, असायस, आमच्यात आहेस पण चोरून राहिलायस. कधी आम्हाला वाटत नाहीस की मी तुझ्यात आहे. हां, आमच्यात असून आम्हाला दिसला नाहीस. ज्ञान होतं आणि शेवटी म्हणतो मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. हा अध्यात्मातला टोकाचा अहंकार. म्हणून बघा ओळी लिहिली आहे, ब्रह्मामस्मी हा अभिमान, शुद्ध ब्रह्म नव्हे जाण. मी ब्रह्म आहे हा अहंकार आहे, पण शुद्ध ब्रह्म नव्हे. म्हणजे कळलं का? हा अध्यात्मातला अहंकार आहे. मग मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणून सगळंच गोंधळून जातो, कळत सुद्धा नाही काही काय मला. माझं बोलणं कळलं का? एक मोठी गोष्ट आहे गुरु शिष्याची. गुरुने सांगितलं तू ब्रह्म आहे, हे म्हणू लागलं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. रस्त्याने चाललो मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, ब्रह्म आहे. समोरून एक हत्ती येते, तो आता त्याला म्हटलं मी ब्रह्म आहे, हत्ती काय मला करतो? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. तो वरचा मात सांगतो अरे बाजूला हो, अरे बाजूला हो, अरे बाजूला हो. तितक्यात हातीला भिडला. हातीने एक सोंड सरळ होता, एक सोंड मारल्यावर 3 कोलंट्या खात जाऊन पडलं.
तितक्यात गुरुजी धावत आले. काय म्हणले, काय शिकवलं तुम्ही? सगळं ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणत होतो. सगळं ब्रह्म आहे, हाती ब्रह्म आहे, अमकं ब्रह्म आहे, तमकं ब्रह्म आहे, तमकं ब्रह्म आहे. मला वाटलं काय नाही, मला फेकून दिलं. खोटं बोलला तुम्ही, हे शिकवता का? ते म्हणले बरोबर आहे तुझं, तू काय आहे बघ, तू खाली होतास पण हत्तीवर बसलेलं ब्रह्म तुला काय सांगत होतं? जो महात होता तो सर्व ब्रह्म म्हटल्यावर महाती ब्रह्म, ते वरचं ब्रह्म सांगत होतं बाजूला हो, म्हणून खालच्या दर्जाला लाथ खावी लागली. कळलं का तुला? हां, नाही म्हणला, मी वरच्या ब्रह्माकडे बघितच नाही, म्हणूनच असं होतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अर्थ करताना प्रॅक्टिकली अर्थ करावा. उगीच सगळं ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे म्हणून आता माझे कीर्तन ऐकून एवढं परिवर्तन झालं, निघताना जाताना जे भेटेल त्याला दर्शन, जे भेटेल त्याला दर्शन, जे भेटेल. बस जोरात चालली होती, त्यालाही दर्शन, माणसं दर्शन घ्यायला आली. मारुतरायाला वाटत होतं राम निराळा आणि कृष्ण निराळा, पण त्यांनाही कळवून दिलं की नको तो अहंकार ठेवू नका बाबा, अहंकार निशी घनदाट. बघा स्टेप स्टेपनी कसं जातो आपण पुढे. ते कोण तुम्ही? मी ब्राह्मण. कोण तुम्ही? मी क्षत्रिय. कोण तुम्ही? मग थोडंसं प्रवचन बिरचन ऐकू लागले, भाषा पलटली. कोण तुम्ही? मी जीव. याला वृत्तीज्ञान म्हणतात. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य हे जन्मता नाही, तुमच्या वृत्तीने स्वीकारलेलं आहे, म्हणून त्याला वृत्तीज्ञान म्हणतात. तुमच्या वृत्तीने स्वीकारलं आहे मी ब्राह्मण आहे, कारण तुम्हाला सांगितलं गेलं. कळलं का आपण ब्राह्मण आहोत? कळलं का आपण मराठा आहोत? कळलं का आपण क्षत्रिय आहोत? कळलं का आपण वैश्य आहोत? कळलं का आपण दलित आहोत? हे तुमच्यावर सांगितलं म्हणून कळलं. सांगितलं नसतं तर काहीच कळलं नसतं. माझं बोलणं कळलं का? हां, म्हणून माणसं विचारतात आमच्या वारकऱ्याला, तुम्ही कोण? वारकरी. खलास, पुढचं चौकशी करायचं काही कारण नाही. हो, वारकरी, संपलं संपलं. पुन्हा चौकशी ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र. मंगळसूत्र बांधल्यानंतर बाईची जात बदलून जाते. जी नवऱ्याची जात ती तिची जात होते. तसं गळ्यामध्ये तुळशीची माळ घातल्यानंतर जी पांडुरंगाची जात ती त्याच्या भक्ताची जात. चला, प्रश्न मिटून गेला. चिंता करण्याची गरज नाही, जास्ती चौकशी करायची काही गरज नाही. वारकऱ्याची जात विचारण्यापूर्वी पांडुरंगाला जा पंढरपूरला. का हो पांडुरंग महाराज, आपली जात कोण? ते म्हणले ये तुला दाखवतो. सांग. आमच्या भक्ताला विचार, तुकाराम महाराजाकडे जा, ते सांगतील. मऊ मेणा होणी आम्ही विष्णुदास म्हण कठीण, हां भले तरी देऊ. पुढचं तुम्हाला माहिती आहे. माझं म्हणणं कळलं का? म्हणून या नसत्या चौकशी करू नकोस. हा तुमचा परमार्थिक आध्यात्मिक अहंकार आहे. गरुडाला वाटत होतं देव माझ्या पाठीवर बसतो, मी म्हणजे सर्वश्रेष्ठ. हां, का सत्यभामाला वाटत होतं माझ्या इतकी मिस युनिवर्स दुसरी कोणी नाही. अहो, जगातली सुंदर म्हणजे युनिवर्सच ना, वर्ल्ड कशाला म्हणू. आणि भगवंताने सुद्धा तिला काही बाकीचं काही तिचं बघितलं नाही. रूपास्तव वरली होती, ओवीच आहे. तिच्या रूपास्तव वरली, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. हां, काय होतं, देवाला अपॉइंटमेंट खूप. या लग्नाला जा, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. आईसाहेब म्हणायच्या, आता तुमची मागे माझी कुतरवड किती होते, तिला घेऊन जा ना. ती सभेला बरी दिसते तुमच्या शेजारी. माझं काय आपलं काय? हां, मी अजून डोक्यावरच्या पत्राची. ती सत्यभामा तुमची फॅशनेबल आहे, तिला घेऊन जा. हिलाही बरं वाटायचं. मग माणसं विचारायची, सत्यभामा ताई तुम्ही आला नाही, रुक्मिणी आईसाहेब आला नाही. काय आहे ते, काय समारंभाला जायला देवाला मीच आवडते. माझ्याशिवाय ते जातच नाहीत बाहेर. रुक्मिणीला नाही नेत ते. तिची झीट उतरली बरोबर. साधी जानकी होता आलं नाही
आणि इथे स्मृती बरोबर जानकी पदर घेतल्यावर जानकी.